पाळीव कुत्र्याला इंजेक्शन देऊन सुद्धा बरे न होता उलट आजार वाढला। यात स्वस्तिकनगर येथील विवेक चोपडे यांच्या पाळीव कुत्र्याला इंजेक्शन देऊन 1700 रुपये फी आकारण्यात आली। मात्र कुत्र्याचा आजार बरा न होता उलट वाढल्याने चोपडे यांना शंका आली। शेवटी या तोत्या डॉक्टरला मंगळवारी पकडून राजापेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले। धनंजय ओंकार चौकट अशा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। याने पशुधन विकास अधिकारी डॉक्टर DN हटकर यांच्या नावाचा वापर करून अनेक ठिकाणी जाऊन पाळीव जनावरांवर उपचार केलेत। मात्र हटकर यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता डॉक्टर हटकर यांनी धनंजय चौकटला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले। आपल्या नावाचा गैरवापर केल्याने त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। धनंजय चौकट मद्यधुंद अवस्थेत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकट यांनी नागपूर येथील 15 ते 16 पाळीव जनावरांना इंजेक्शन देऊन मारल्याची माहिती सुद्धा सूत्रांद्वारे समोर आली। राजापेठ पोलिसांनी धनंजय ओंकार चौकट याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।